षण्मुखानंद सभागृहामध्ये उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत आणि चला चला गाडीच्या मागून चल आदित्य ठाकरे षण्मुखानंद सभागृहामध्ये आता पोहोचलेले आहेत आणि काहीच वेळात उद्धव ठाकरे संबोधित करतील। उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। पक्षाची पुढची वाटचाल कशी असेल, पुढचं आता त्यांचं ध्येय धोरण नेमकं कसं असणार आहे। ज्या पद्धतीनं आता उद्धव ठाकरे अलर्ट मोडवर आलेले आहेत, जिल्हा प्रमुखांसोबत बैठकांचं सत्र जे आहे ते सुरू झालेलं आहे। संपूर्ण आढावा घेण्याचं काम त्यांच्याकडून सुरू झालेलं आहे। हा एक मोठा धक्का आहे उद्धव ठाकरेंसाठी की पुन्हा एकदा 6 खासदार फुटणं। प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत, राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहेत, कायदेशीर सुद्धा वक्तव्य जी आहेत, प्रतिक्रिया ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत। मात्र उद्धव ठाकरे आज 60वा वर्धापन दिन शिवसेनेचा असताना आज नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कार्यकर्त्यांचं खास करून लक्ष लागलेलं आहे, पदाधिकाऱ्यांचं खास करून लक्ष लागलेलं आहे, नेते आमदार यांचं लक्ष लागलेलं आहे। महाविकास आघाडीमध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर शिवसेना हा मोठा भाऊ, मात्र आता खासदार फुटीच्या नंतर चित्र जे आहे ते पूर्णपणे बदलल्याचं पाहायला मिळतंय। 4 वर्षामध्ये दुसऱ्यांदा ठाकरेंचे खासदार हे फुटणं, त्याच्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेची पुढची वाटचाल ही नेमकी कशी असणार आहे, यातून उद्धव ठाकरे काय मार्गदर्शन करणार, काय मार्ग काढणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। आणि खास करून आज 60वा वर्धापन दिन सोहळा। अहो काय नई बात आहे का, पहिली गोष्ट आहे काही, याच्या आधी पण तेच केलं, नवीन काय आहे त्यांच्यामध्ये। आता त्यांच्यावरती महाराष्ट्रातला कोणी माणूस विश्वास ठेवत नाही। संजय राऊत म्हणजे हे बोलका पोपट आहे, फक्त त्यांच्यावरती कोणी आता विश्वास ठेवत नाही महाराष्ट्रात। बाळासाहेबांनी एवढं सगळं केलं, उद्धव ठाकरेंची साथ होती, तोपर्यंत सगळे शिवसैनिक इथपर्यंत पोहोचले असं देखील ते म्हणतात। एक भावनिक साथ घालत कुठेतरी पहिल्यांदा संजय राऊत शिवसैनिक आहेत का बाळासाहेबांचे, त्याचा त्यांनी अभ्यास करून घ्यावा। जय महाराष्ट्र। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची सगळी भांडणं सुरू झाली आहे, त्यांचं असं